विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर्समध्ये आपण बँकिंग कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेड्यूलच्या माध्यमातून कसा तयार करतात त्याचा विचार केला होता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एकूण आपण 4 शेड्यूल तयार केले होते आणि त्या माध्यमातून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्याचा प्रयत्न केला होता. आज आपण बँकिंग कंपनीची बॅलन्स शीट शेड्यूल वाईज कशी तयार करीत असतात त्याचा विचार करू. सर्वप्रथम आपण पाहू की बाबा जी बँकिंग कंपनी आहे, या बँकिंग कंपनीने आम्हाला जी इन्फॉर्मेशन उपलब्ध करून दिलेली आहे, ही इन्फॉर्मेशन कोणती आहे याचा विचार आधी आपण करू. तर आपण सुरू करू की बाबा बॅलन्स शीट ही कशी तयार आपल्याला शेड्यूल वाईज करता येईल. तर पाहू की बाबा ऑन 31st March 2020 the following balances stood in the book of KSG Bank Limited after preparing profit and loss account. म्हणजे 31 मार्च 2020 ला बरोबर त्यांनी बॅलन्सेस दिलेले आहेत. कोणत्या पुस्तकातून घेतलेले आहेत? KSG बँक लिमिटेडच्या पुस्तकातून घेतले आहेत. आणि कधी घेतलेले आहेत? आफ्टर प्रिपेअरिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर जे बॅलन्सेस आहेत हे बॅलन्सेस आम्हाला त्यांनी दिलेले आहेत. तर या कोणकोणते बॅलन्सेस आम्हाला दिलेले आहेत त्याचा विचार आम्ही करू आणि त्याच्यानंतर आपण हे शेड्यूल वाईज बॅलन्स शीट कशी तयार करतात त्याचा विचार करू. तर सर्वप्रथम आपण पाहू की आपल्याला कोणकोणती इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. तर आहे शेअर्स कॅपिटल 35,000, त्याच्यानंतर आहे रिझर्व्ह फंड 24,500, करंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे क्रेडिट 5,60,000, त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट 2,10,000, त्याच्यानंतर आहे डिव्हिडन्स पेड फॉर 2019 3,500, त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड 4,200, कॅश विथ अदर बँक 91,000, बॉरोविंग फ्रॉम्स अदर बँक्स 44,000, सन्ड्री क्रेडिटर्स 2,100, अनक्लेम डिव्हिडन्स 2,100, फिक्स डिपॉझिट अकाउंट 66,500, सेव्हिंग बँक अकाउंट 2,10,000, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 21,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे क्रेडिट ॲज ऑन 1/4/2019 14,700, त्याच्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग 74,450, त्याच्यानंतर आहे कॅश विथ आरबीआय मीन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1,05,000, त्याच्यानंतर हेड्स आहे लोन ओव्हरड्रॉफ्ट्स अँड कॅश क्रेडिट 4,90,000, त्याच्यानंतर आहे बिल डिस्काउंटेड अँड परचेस 42,000, बिल पेएबल 56,000, बिल फॉर कलेक्शन 9,800 आणि शेवटलं पद दिलेलं आहे नेट प्रॉफिट फॉर 2019 आणि 2020 16,800. तर आपण बघितलं की ही इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ह्या इन्फॉर्मेशन मध्ये आपण बघतो की आम्हाला प्रॉफिट 2 वर्षाचा प्रॉफिट हा दिलेला आहे. म्हणजे एक प्रॉफिट हा मागील वर्षाचा दिलेला आहे आणि हा नेट प्रॉफिट हा जो आहे शेवटी दिलेला आहे हा चालू वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. आणि त्यानंतर ही जी सर्वच्या सर्व पदे आहेत ही सर्वच्या सर्व पदे लायबिलिटीज अँड ॲसेटची आपल्याला दिलेली आहेत. आणि या इन्फॉर्मेशनच्या आधारे आम्हाला शेड्यूल वाईज बँकेची बॅलन्स शीट ही आम्हाला तयार करावयाची आहे. तर या इन्फॉर्मेशनच्या खाली आपल्याला अदर इन्फॉर्मेशन सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर त्यांनी दिलेली आहे द नेट प्रॉफिट फॉर दी इयर इज आफ्टर डिडक्टिंग. म्हणजे नेट प्रॉफिट जो त्यांनी तयार केलेला होता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कधी केला? आफ्टर, म्हणजे नंतर डिडक्टिंग. हे जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे अदर इन्फॉर्मेशन हे डिडक्ट केल्यानंतरचा जो प्रॉफिट आलेला आहे तो प्रॉफिट आम्हाला त्यांनी दिलेला आहे. तर याला म्हणतो आम्ही काय? ऍडजस्टमेंट किंवा अदर इन्फॉर्मेशन. याचा सुद्धा विचार आम्हाला करावा लागेल. आणि नंतर पाहू किंवा कोणती आहे. प्रोव्हिजन्स फॉर बॅड डेब्ट्स ₹2,100, टॅक्स प्रोव्हिजन्स ₹7,000 अँड रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ₹350.
त्याच्यानंतर आहे ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व 20%. म्हणजे जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटच्या 20% अमाऊंट आम्हाला कुठे स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करावयाचं आहे. तर ही आपली काय आहे अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या अदर इन्फॉर्मेशनचा सुद्धा आम्हाला बॅलन्स शीट तयार करताना विचार करावा लागतो. तर सर्वात प्रथम तुमच्या लक्षात आलेलं असेल की बा ही जी आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे या इन्फॉर्मेशन मध्ये काय काय आहे, लायबिलिटीजची पदे आहेत आणि ॲसेटची पदे आहेत, ती आम्हाला ओळखावी लागतील की बा लायबिलिटीजची पदे कोणती आहेत, ॲसेटची पदे कोणती आहेत ती ओळखावी लागेल. त्याच्यानंतर हा प्रॉफिट दिलेला आहे, हा एक प्रॉफिट दिलेला आहे, तो कुठे जातो त्याची सुद्धा माहिती आपल्याला आहे, परंतु आपण कुठे जाते ते नंतर आपण उदाहरण सोडवताना बघणार. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे या इन्फॉर्मेशनच्या आधारे आम्हाला बॅलन्स शीट तयार करावयाची आहे. परंतु बॅलन्स शीट तयार करताना आम्हाला ती कशी तयार करावयाची आहे, शेड्यूल वाईज तयार करावयाची आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला शेड्यूल हे माहीत असले पाहिजे. आणि मागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं होतं की बाबा जी बॅलन्स शीट आम्ही तयार करत असतो या बॅलन्स शीटमध्ये टोटल 12 शेड्यूल होते. बरं, 12 शेड्यूल होते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे 4 शेड्यूल होते. असे टोटल 16 शेड्यूलचा विचार आम्ही मागच्या लेक्चर्समध्ये एकदा केलेला आहे. त्यानंतर आम्ही पाहिजे बा शेड्यूल 16 टोटल शेड्यूल असतील तर बॅलन्स शीटमध्ये एक कॅपिटल अँड लायबिलिटी जी साईड आहे यामध्ये 5 शेड्यूल आहेत. त्यानंतर ॲसेटचे 6 शेड्यूल आहेत आणि एक जो शेड्यूल आहे 12वा शेड्यूल आहे कंटेंजन्स लायबिलिटी अँड बिल फॉर कलेक्शन. हा 12वा शेड्यूल आहे. या 12व्या शेड्यूलचं इन्फॉर्मेशन आम्हाला दिलेली असेल तर ती बेरजेमध्ये विचारात घ्यायची नसते, ती तिथे लिहून ठेवायची असते. तर मित्रांनो एवढी बरोबर आहे इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की बा लायबिलिटीचे किती शेड्यूल आहेत, 5 शेड्यूल. त्याच्यानंतर ॲसेटचे 6 शेड्यूल अँड एक 12वा शेड्यूल आहे कंटेंजन्सी लायबिलिटीचे. बॅलन्स शीटचे शेड्यूल तयार होतात लायबिलिटी पासून 1, 2, 3, 4, 5. 6वा जो शेड्यूल आहे हा ॲसेटचा शेड्यूल आहे. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि शेड्यूल नंबर 12 बरं कंटेंजन्स लायबिलिटी अँड बिल फॉर कलेक्शनचा आहे. तर सर्वात आधी आम्हाला शेड्यूल तयार करताना आपल्याला शेड्यूल याचे तयार करून घ्यावे लागतील आणि म्हणून हे शेड्यूल आम्ही या ठिकाणी केलेले आहे. बरोबर, हे सोल्युशन आहे. कॅपिटल्स अँड लायबिलिटी म्हणजे बॅलन्स शीटची कॅपिटल्स अँड लायबिलिटी ही साईड आहे. यामध्ये आपण पाहू की बा कोणकोणते शेड्यूल असते. शेड्यूल नंबर पहिला आहे कोणता, कॅपिटल. हे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण जी इन्फॉर्मेशन आहे या शेड्यूलमध्ये आम्हाला लिहायची आहे. म्हणून शेड्यूल नंबर 1 आहे कॅपिटल. त्यानंतर पाहूया शेड्यूल नंबर 2 हा जो आहे याला नाव आहे रिझर्व अँड सरप्लस. म्हणजे स्टॅट्युटरी रिझर्व दिलेली असेल आणि आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जो सरप्लस काढलेला असेल तो सरप्लस अँड बॅलन्स या ठिकाणी आम्हाला दर्शवावा लागेल. त्यानंतर पाहू की बा तिसरं शेड्यूल आम्हाला तयार करावं लागेल डिपॉझिट. हे शेड्यूल आम्ही बघितलं होतं की बा बँक काय करते, डिपॉझिट घेते. कोणत्या कोणत्या याच्यात, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट अँड फिक्स्ड डिपॉझिट मध्ये डिपॉझिट ही बँक घेत असते आणि म्हणून तिथे बँकेची काय असते, लायबिलिटी असते आणि म्हणून ते जे डिपॉझिट असेल ते डिपॉझिट कुठे जाईल, शेड्यूल नंबर 3 मध्ये जाईल आणि ते डिपॉझिट मध्ये आम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर पाहू की बा शेड्यूल नंबर 4 हे आम्हाला तयार करून ठेवून द्यायचे आहे. शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग्स म्हणजे इतर बँकेकडून काही आपण कर्ज घेतलेलं असेल तर ते आपल्याला परत करायचं आहे. त्या सर्वाचा समावेश होईल बॉरोविंग्स मध्ये. म्हणून शेड्यूल नंबर 4 लायबिलिटीचा शेड्यूल नंबर 4 आहे बॉरोविंग्स. अँड त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स. म्हणजे आता लक्षात येईल की वर 4 जे शेड्यूल आहेत त्या व्यतिरिक्त काही अदर लायबिलिटी असेल, सुटलेली असेल तर त्या लायबिलिटीचा विचार आम्हाला अदर लायबिलिटी मध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर ज्या काही प्रोव्हिजन्स दिलेल्या असतील त्या प्रोव्हिजनचा सुद्धा विचार आम्हाला या अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स मध्ये करायचा आहे. कुठे, शेड्यूल नंबर 5. तर हे झाले आपले कॅपिटल अँड लायबिलिटीचे किती शेड्यूल झाले, 5.
एक शेड्यूल नंबर 1 कॅपिटल, शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस, शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट, शेड्यूल नंबर 4 borrowing and schedule number 5 other liabilities and provisions. ही झाली लायबिलिटी आमची. त्यानंतर पाहू आम्ही ऍसेट साइड. बरोबर आहे, ही आहे ऍसेट. 5 संपल्यानंतर लगेच ऍसेटचा शेड्यूल नंबर 6 सुरू होतो. इथे शेड्यूल नंबर 1 पासून सुरू होणार नाही. तर शेड्यूल नंबर किती पासून सुरू होईल ऍसेट? शेड्यूल नंबर 6. तर मग शेड्यूल नंबर 6 आहे कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे कॅश इन हँड आपल्या जवळ असेल आणि रिझर्व्ह बँकेमध्ये आपण काही पैसा जमा केलेला असेल तर ती माहिती आपल्याला या हेड खाली लिहावी लागेल. म्हणजे शेड्यूल नंबर 6 मध्ये काय काय येईल? कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बरोबर, हे हेड लिहून घ्यायचं. हे आखणी करायची, 4-5 लाईनीची आखणी करायची आणि इथे जागा सोडून द्यायची. नंतर आपण याच्यामध्ये माहिती जी आहे आपली ही माहिती फिल करू. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 7 बॅलन्स विथ बँक. बरोबर, म्हणजे बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. म्हणजे आपण रिझर्व्ह बँकेच्या व्यतिरिक्त अदर बँकेमध्ये काही आम्ही बॅलन्स ठेवलेला असेल तर तो शेड्यूल नंबर 7 मध्ये दाखवायचा. आणि त्यानंतर मनी ॲट कॉल काही असेल शॉर्ट नोटीसवर तर तो सुद्धा आम्हाला शेड्यूल नंबर 7 मध्ये दर्शवायचा आहे. आणि म्हणून शेड्यूल नंबर 7 कोणता आहे? बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, शेड्यूल नंबर 7. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 8 हा आहे शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंटचा. बरोबर, जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती शेड्यूल नंबर किती मध्ये दाखवायची? 8 मध्ये दाखवायची, शेड्यूल नंबर 8. इथे 4-5 लाईनी सोडून द्यायच्या आणि समोर चालायचं. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 10. शेड्यूल नंबर 10 आहे ॲडव्हान्सेस. तर या ॲडव्हान्सेसचा विचार करायचा आहे. याच्यामध्ये काय काय येणार आहे त्याची माहिती आपण या पूर्वीच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. आणि म्हणून शेड्यूल नंबर 9 आहे ॲडव्हान्सेस. म्हणजे काही आपण लोन दिलेलं असेल, बरोबर, काही ओव्हरड्राफ्ट दिलेला असेल, काही आपण सीसी दिलेले असतील तर अशा प्रकारची जी असते ती आपली ॲसेट असते. आणि म्हणून ती सर्वच्या सर्व ॲसेट, बरोबर आहे, लोन सीसी असेल म्हणजे कॅश क्रेडिट असेल आणि ओव्हरड्राफ्ट असतील तर त्याचा विचार आम्हाला ॲडव्हान्सेस मध्ये करायचा आहे आणि शेड्यूल नंबर 9 मध्ये करायचा आहे. ती माहिती आम्हाला दिलेली असेल तर जेवढी माहिती या शेड्यूलच्या संदर्भात असेल ती आम्हाला या ठिकाणी दर्शवायची आहे. त्यानंतर शेड्यूल नंबर 10 हा आहे फिक्स ॲसेट. शेड्यूल नंबर 10 हा फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट आपल्याला माहीतच आहे कोणती कोणती असते, म्हणून याच्यावर जास्त बरं बोलण्याचं काही हे नाही आहे. बरोबर, हां, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 11 अदर ॲसेट. बरोबर, म्हणजे वर जी आम्ही ॲसेटची हेड्स बघितलेले आहेत कोणते कोणते? कॅश अँड बॅलन्स विथ RBI, त्याच्यानंतर बॅलन्स विथ अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल, इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हान्सेस, बरोबर आहे, फिक्स ॲसेट. याच्या व्यतिरिक्तही सुद्धा काही ॲसेट असेल आपली तर ती ॲसेट आम्हाला शेड्यूल नंबर 11 मध्ये दर्शवावी लागेल. आणि म्हणून शेड्यूल नंबर 11 हा झालेला आहे कशाचा? अदर ॲसेटचा. जी काही सर्व अदर ॲसेट असेल ती अदर ॲसेट आम्हाला या ठिकाणी दर्शवायची आहे. आणि म्हणून ह्या शेड्यूलमध्ये ती सर्व माहिती लिहिण्याचा प्रयत्न आपण जे उदाहरण आपल्याजवळ आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून लिहू. आणि त्याच्यानंतर आहे शेड्यूल नंबर 12. शेड्यूल नंबर 12 आहे कंटेंजन्स लायबिलिटी अँड बिल फॉर कलेक्शन. बरं, हे एक शेड्यूल आहे. असे काही कंटेंजन्स लायबिलिटी असेल, संभाव्य देयता असतील अँड बिल फॉर कलेक्शन असतील तर ते आम्हाला शेड्यूल नंबर 12 मध्ये दर्शवायचे आहेत. परंतु ही बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड अँड ॲसेट साईड यांच्या बेरजेमध्ये कुठेही येणार नाही. हे शेड्यूल नंबर 12 मध्ये लिहून आपल्याला ठेवायचं आहे. तर इथपर्यंतचे हे शेड्यूल किती तयार करायचे आहेत? आपल्याला 12 शेड्यूल बॅलन्स शीट मध्ये तयार करावयाचे आहेत. त्याच्यानंतर आपला जो हा बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे ह्या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एका शेड्यूलची पूर्ण फायनल जो आकडा आहे हा फायनल आकडा या ठिकाणी आम्हाला दर्शवायचा आहे. बरं, काही आपल्याला
ओपनिंग बॅलन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा दिलेला असेल, करंट इयरचा प्रॉफिट दिलेला असेल, तर आपल्याला तो सरप्लस काढावा लागेल. आणि म्हणून सरप्लस काढण्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा अँड अप्रोप्रिएशन अकाउंट सुद्धा तयार करावा लागेल. आणि म्हणून तो मी या ठिकाणी फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे. बरोबर. जसं जशी इन्फॉर्मेशन येत जाईल तशी तशी आपण फिल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. तर सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बॅलन्स शीट तयार करताना, की बुवा जी आहे कॅपिटल अँड लायबिलिटी आहे आणि ॲसेट अँड ॲसेट आहे, तर याचे शेड्यूल किती आहे. म्हणून हे शेड्यूल आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाव माहीत नसले तरी नंतर लिहिता येते, पण शेड्यूल नंबर 1, 2, 3, 4 अँड 5 हे शेड्यूल लायबिलिटीचे आहेत एवढं लक्षात आपल्या असलं पाहिजे. त्याच्यानंतर 6, 7, 8, 9, 10, 11 हे शेड्यूल ॲसेटचे आहे एवढं लिहायचं आणि हे शेड्यूल नंबर आपण टाकून तिथे जागा सोडून द्यायची. एवढं काम आपण आता केलेलं आहे. बरोबर. मग आता हे सर्व शेड्यूलचे नावं लिहिल्यानंतर किंवा हेड्स आम्ही तयार करून ठेवल्यानंतर प्रॉब्लेममध्ये यायचं आणि सोडविण्याचा प्रयत्न आपण करू. म्हणजे आम्ही बॅलन्स शीट तयार करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून आता आपण एक एक लिहू. बरोबर. करायचा. ऑन द 31st March 2020 the following balances stood in the book of KSG Bank Limited after preparing profit and loss account. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतरचे हे बॅलन्सेस आम्हाला दिलेले आहेत. आपल्याला काय करायची आहे, ही इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे या इन्फॉर्मेशन मधून हे जी पद आहेत किंवा ॲटम्स आहेत किंवा हेड्स आहेत, हे हेड्स कोणत्या शेड्यूल मध्ये जातात तेवढं पाहायचं आहे आणि त्या शेड्यूल मध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण सुरू करू. पहिलं हेड आहे की बॉस शेअर्स अँड, बरोबर, शेअर्स कॅपिटल. शेअर्स कॅपिटल ही लायबिलिटीचं पद आहे आणि लायबिलिटीचं पद असेल तर ही पद आपल्याला माहित आहे की बाबा कॅपिटल आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला हे पद या ठिकाणावरून शेड्यूल मध्ये लिहायचं आहे. तर शेअर्स अँड कॅपिटल हे जाते शेड्यूल नंबर 1 मध्ये. मग आम्ही जो शेड्यूल आम्ही तयार करून ठेवलेला आहे, बरोबर, कॅपिटल अँड लायबिलिटी शेड्यूल नंबर 1 कशाचा आहे, कॅपिटलचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला शेअर्स कॅपिटल जे दिलेलं आहे हे शेअर्स कॅपिटल लिहायचं आहे. इथं लिहून ठेवलं. कुठे लिहिलं, शेड्यूल नंबर 1 मध्ये शेअर्स कॅपिटल होतं 35,000. हे 35,000 आम्ही लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिझर्व्ह अँड फंड. रिझर्व्ह फंड याला आम्ही म्हणू शकतो स्टॅट्युटरी रिझर्व्ह. रिझर्व्ह अँड फंड हे पद आपल्याला माहित आहे की हे पद जाते शेड्यूल नंबर 2 मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये. रिझर्व्ह अँड सरप्लसचा शेड्यूल नंबर आहे 2. म्हणून आम्ही शेड्यूल नंबर 2 ओपन करायचा. त्याच्यामध्ये हेड लिहिलेलं होतं आम्ही रिझर्व्ह अँड सरप्लस. हे नाव आम्हाला लक्षात ठेवावे लागतील. रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर 2. मग या ठिकाणी त्या ठिकाणावरूनची जी माहिती आहे या ठिकाणी आम्हाला लिहायची आहे आणि मी या ठिकाणी लिहितो किंवा रिझर्व्ह फंड, बरोबर, हा ओपनिंग बॅलन्स आहे. याच्यामध्ये आम्हाला सरप्लस जो असेल तो सरप्लस या ठिकाणी याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा बॅलन्सेस असेल, बरोबर, जो प्रॉफिटचा बॅलन्स उरलेला आहे हा बॅलन्स सुद्धा आम्हाला या ठिकाणी दाखवावा लागेल आणि त्यानंतर याची आम्ही बेरीज करण्याचा प्रयत्न करू. तर हे झालं रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह फंड कुठे लिहायचं, मग शेड्यूल नंबर 2 मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस या हेड खाली त्याची एंट्री होईल. त्याच्यानंतर आहे करंट अकाउंट्स. करंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी काय लिहिलेलं आहे, क्रेडिट. आता करंट अकाउंट, बँकेमध्ये विविध प्रकारच्या आम्ही ठेवी स्वीकारित असते बँक आणि त्याच्यावर नंतर काय करते, ठेवी स्वीकारते. तर ह्या ठेवी स्वीकारलेल्या बँकेच्या दृष्टिकोनातून काय आहे, लायबिलिटी आहे. आणि म्हणून ही लायबिलिटी असेल तर आपल्याला लायबिलिटी मध्ये लिहावी लागेल. परंतु हे काय आहे, बँक काय करते, डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये स्वीकारित असते. आणि म्हणून हे जे पद आहे करंट अकाउंट, बरोबर, हे पद आपल्याला कुठं लिहायचं आहे, डिपॉझिटच्या हेड्स खाली आम्ही लिहू. म्हणून डिपॉझिटचा शेड्यूल पाहायचा. कोणता आहे शेड्यूल, शेड्यूल नंबर 3 हा आहे डिपॉझिट. म्हणून
जो आमचं करंट अकाउंट आहे हे या ठिकाणी आम्हाला लिहायचं आहे, म्हणून लिहिलं आम्ही करंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये क्रेडिट 5,60,000. बरोबर, करंट अकाउंटमध्ये आम्ही ठेवी स्वीकारल्या होत्या, हे जाते शेड्यूल नंबर 3 मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पद, त्याच्यानंतर आहे बरोबर इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट असेल तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की बाबा इन्व्हेस्टमेंट काय आहे, ही इन्व्हेस्टमेंट आपली ॲसेट आहे. म्हणून आता ॲसेटचे जे हेड्स आहेत त्या हेड्समध्ये जावं लागेल आणि आपल्याला पाहावं लागेल की बाबा ॲसेट आम्ही कुठे लिहिलेली आहे. बरोबर, काय आहे, इन्व्हेस्टमेंटची आहे. कोणती ॲसेट आहे ती, इन्व्हेस्टमेंट आहे. आणि म्हणून इन्व्हेस्टमेंटचं एक स्वतंत्र शेड्यूल त्यांनी तयार केलेलं आहे. ही शेड्यूल पाहायचं, शेड्यूल नंबर किती आहे, 8. शेड्यूल नंबर 8 आहे इन्व्हेस्टमेंट. त्या ठिकाणावरून आम्हाला या शेड्यूलमध्ये ते लिहावं लागेल आणि म्हणून या शेड्यूलमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट लिहू 2,10,000. त्याच्यानंतर पाहू की बाबा नेक्स्ट जे आहे, बरोबर, नेक्स्ट आयटम इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड पेड. कोणत्या वर्षीचा डिव्हिडंड दिलेला आहे, डिव्हिडंड पेड फॉर 2019, म्हणजे मागील वर्षाचा हा डिव्हिडंड आहे. आणि मागील वर्षाचा असेल तर याची नोंद आम्हाला अप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये करावी लागेल. आणि म्हणून ही नोंद करताना आम्ही अप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये याची नोंद करू. बरोबर आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आम्ही नोंद करू. हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेवटी मी तयार केलेला आहे. बरोबर, या ठिकाणी डिव्हिडन्स, हे पहा डिव्हिडन्स पेड आहे. बरोबर, डिव्हिडन्स पेड. आता तो पूर्ण जेवढा आकडा असेल ते किंवा जेवढी अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट आम्हाला घ्यायची आहे. म्हणून किती अमाऊंट आहे, 3,500 रुपये. हे 3,500 रुपये कुठे लिहायचं आम्हाला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे अप्रोप्रिएशनचं पद आहे या ठिकाणी आम्हाला हे लिहावं लागेल. तर या ठिकाणी आम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करू. डिव्हिडंड पेड, बरोबर, किती होतं, 3,500. या ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. डिव्हिडंड पेड 3,500. डिव्हिडंड पेड 3,500 लिहिलं. हा, त्यानंतर नेक्स्ट पद पाहू आपण, डिव्हिडंड नेक्स्ट. त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड हे पद आहे, कशाचं पद आहे, ॲसेट आहे आपली. आणि ॲसेट असेल तर ती ॲसेट आपल्याला ॲसेटच्या जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये लिहावं लागेल, शेड्यूल नंबर 6. कोणता आहे शेड्यूल नंबर 6, कॅश हँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे आपल्याजवळ कॅश इन हँड असेल आणि रिझर्व्ह बँकेमध्ये आम्ही काही बॅलन्सेस ठेवलेलं असेल तर ते या ठिकाणी आम्हाला दर्शवायचं आहे. म्हणून लिहू आम्ही या ठिकाणी कॅश. कॅश किती होती, 4,200 रुपये. कॅश इन हँड शेड्यूल नंबर 6 मध्ये जाईल. त्यानंतर नेक्स्ट पाहायचं आहे आम्हाला कॅश विथ अदर बँक. कॅश विथ अदर बँक म्हणजे बरोबर कुठे आहे आमची कॅश, बरोबर, अदर बँकेमध्ये आम्ही कॅश ही ठेवलेली आहे. आणि म्हणून अदर बँक, बरोबर, बॅलन्सेस विथ अदर बँक, बरोबर, बॅलन्सेस विथ अदर बँक या शेड्यूलमध्ये जाईल. आणि म्हणून हा शेड्यूल नंबर आहे 7. म्हणून या शेड्यूल नंबर 7 मध्ये हे पद आम्हाला लिहायचं आहे, कॅश विथ अदर बँक 91,000. बरोबर, लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅश विथ अदर. त्याच्यानंतर बॉरोविंग फ्रॉम अदर बँक, म्हणजे अदर बँक. बरोबर, म्हणजे आम्ही काय केलं, अदर बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे कर्ज घेतलेलं असेल तर ती आम्हाला काय करायची, आम्हाला परतफेड करायची आहे. आणि म्हणून हे पद बँकेच्या दृष्टिकोनातून लायबिलिटीचं पद आहे. आणि म्हणून लायबिलिटीचं बॉरोविंग हे पद पाहायचं, कोणतं आहे, शेड्यूल नंबर 4चं पद आहे बॉरोविंग्स, शेड्यूल नंबर 4. तर या शेड्यूल नंबर 4 मध्ये बॉरोविंग्स जी आहे आपली, जेवढे पैसे द्यायचे आहेत,
बरोबर आहे. तेवढे पैसे 44,000 लिहून टाकायचे. शेड्यूल नंबर किती? 4 मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. बरोबर. तर सन्ड्री क्रेडिटर्सचा विचार आम्ही करीत असताना आतापर्यंत ही जे 4 शेड्यूल आहेत, या 4 शेड्यूलमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स कुठेही नाही आहे. म्हणून हे सन्ड्री क्रेडिटर शेड्यूल नंबर 5 मध्ये दर्शवावे लागतील. आणि शेड्यूल नंबर 5 आहे आमचं, बरोबर आहे, कोणता आहे? अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. जी काही अदर लायबिलिटी असेल आणि प्रोव्हिजन्स असेल तर त्याचा विचार आम्हाला शेड्यूल नंबर 5 मध्ये करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्स जे असतील ते आम्ही लिहू 2010 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट अनक्लेम डिव्हिडंड्स. बरोबर, म्हणजे क्लेम न केलेला लाभांश आहे, हे सुद्धा पद आपल्याला काय आहे? अनक्लेम केलेला आहे, डिव्हिडंड्स आहे, हा आम्हाला नंतर द्यायचा आहे. ही सुद्धा अदर लायबिलिटी आमची आहे. आणि म्हणून अनक्लेम डिव्हिडंड्स असतील तर त्याचा विचार आम्ही अदर लायबिलिटीमध्ये करायचा. आणि अदर लायबिलिटीचा शेड्यूल नंबर किती आहे? 5 आहे. आणि म्हणून या शेड्यूलमध्ये आम्हाला ते पद लिहावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी शेड्यूल नंबर 5 मध्ये हे पद आम्ही लिहून टाकलं. त्याच्यानंतर नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट काय करतात? फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय? बँका काय करतात? लोकांचा पैसा ठेवीच्या स्वरूपात फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवतात. म्हणून हे पद कशाचं आहे? आपल्या दृष्टिकोनातून लायबिलिटीचं आहे, बँकेच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून बँकेच्या दृष्टिकोनातून लायबिलिटीचं पद असेल तर हे पद, बरोबर आहे, डिपॉझिट आहे. आणि डिपॉझिटचा शेड्यूल नंबर आहे 3. आणि म्हणून या शेड्यूल नंबर 3 मध्ये आपल्याला हे पद लिहायचं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट शेड्यूल नंबर, बरोबर आहे, किती मध्ये लिहिला? शेड्यूल नंबर 3 मध्ये लिहिला. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे सेव्हिंग बँक अकाउंट. सेव्हिंग बँक अकाउंट, सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये सुद्धा आम्ही ठेवीच्या स्वरूपात पैसा स्वीकारित असतो. आणि म्हणून सेव्हिंग बँक अकाउंट असेल तर हे सुद्धा बँकेची काय असते? लायबिलिटी असते आणि डिपॉझिट आहे. म्हणून याचा सुद्धा समावेश डिपॉझिट मध्ये आम्ही करू. म्हणजे डिपॉझिटचा शेड्यूल नंबर आहे 3. या शेड्यूल नंबर मध्ये आम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करू की बा सेव्हिंग बँक अकाउंट. म्हणजे डिपॉझिट कोणते कोणते आहेत? करंट अकाउंट मध्ये आहे, फिक्स्ड डिपॉझिट मध्ये आहे, सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये आहे. तर याचा विचार या ठिकाणी आम्हाला करावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर आहे बरं सेव्हिंग बँक अकाउंट मनी ॲट कॉल ऑन शॉर्ट नोटीस. बरोबर, मनी ॲट कॉल ऑन शॉर्ट नोटीस. बरोबर, हे आपली ॲसेट आहे. आणि म्हणून आपल्याला ॲसेट मध्ये ते लिहायचं आहे बॅलन्स विथ अदर बँक. हेड कोणता आहे? बॅलन्स विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. शेड्यूल नंबर किती आहे त्याचा? शेड्यूल नंबर 7 आहे. आणि म्हणून ॲसेटचं पद असल्यामुळे शेड्यूल नंबर 7 मध्ये आम्ही ओपन करू. शेड्यूल नंबर 7 या ठिकाणी लिहिलेला आहे बॅलन्स विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटिसेस. बरोबर, या ठिकाणी हे पद आम्ही लिहिण्याचा प्रयत्न करू. लिहून टाकलं. बरोबर. नंबर नेक्स्ट, म्हणजे मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की बा आम्हाला काय माहित पाहिजे? लायबिलिटी आहे की ॲसेट आहे आणि ती कुठे कोणत्या शेड्यूल मध्ये जाते ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट ॲज ऑन 1/4/2019. मग हा असेल, बरोबर आहे, कोणत्या वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे? 1/4/2019. म्हणजे हा मागील वर्षाचा प्रॉफिट आहे. हा मागील वर्षाचा प्रॉफिट आम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये अप्रोप्रिएशन अकाउंट तयार करू, त्यामध्ये आम्हाला लिहायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी बरं हा आकडा कुठे लिहायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अप्रोप्रिएशन मध्ये लिहायचा. आणि म्हणून या ठिकाणी जो मी तयार करून ठेवलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, या ठिकाणी अप्रोप्रिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट ॲज ऑन
19 तर या ठिकाणी आम्हाला तो लिहायचा आहे. जेवढा आकडा असेल तेवढा आकडा या ठिकाणी आम्ही लिहू. किती होता तो? 14,700. म्हणजे मागील वर्षाचा प्रॉफिट 14,700 लिहिला. कुठे लिहायचा मागील वर्षाचा दिलेला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये अप्रोप्रिएशन अकाउंट आम्हाला काढायचा आहे, सरप्लस काढायची आहे आणि म्हणून सरप्लस साठी हा आकडा दिलेला असेल तर आम्हाला लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट पद त्याच्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग. बरोबर, लँड अँड बिल्डिंग. आता तुम्हाला माहित आहे की बा लँड अँड बिल्डिंग काय आहे? आपली ही ॲसेट आहे आणि ॲसेट असेल तर ही काय आहे? फिक्स ॲसेट आहे आणि फिक्स ॲसेट असेल तर फिक्स ॲसेटचा शेड्यूल नंबर आहे 10 आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जो आधी शेड्यूल नंबर 10 लिहून ठेवलं होतं त्याला नाव दिलं होतं फिक्स ॲसेट. या फिक्स ॲसेटच्या शेड्यूलच्या अंतर्गत हे हेड आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही लिहू लँड अँड बिल्डिंग लिहून ठेवली 74,500 रुपये. बरं, पूर्णच्या पूर्ण फिक्स ॲसेट कुठं असेल? जी फिक्स ॲसेट असेल ती शेड्यूल नंबर 10 मध्ये फिक्स ॲसेट या अंतर्गत लिहायची. त्यानंतर नेक्स्ट फिक्स ॲसेट. त्याच्यानंतर आहे कॅश विथ RBI. म्हणजे आमची जी कॅश आहे आम्ही कुठं ठेवलेली आहे? RBI मध्ये ठेवलेली आहे आणि म्हणून RBI मध्ये ठेवलेली असेल तर हे हेड पाहायचं आहे. कशाचं आहे? ॲसेटचं आहे. म्हणजे ॲसेटचं हेड असेल तर आता शेड्यूल नंबर 6 पासून ॲसेट सुरू होते. मग 6 नंबरचं पाहायचं आम्ही की बा काय आहे? 6 नंबरचं आपलं आहे कॅश अँड बॅलन्सेस विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. काय आहे? कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये काही कॅश असेल तर ती आम्हाला शेड्यूल नंबर 6 मध्ये दर्शवायची आहे आणि म्हणून या ठिकाणी शेड्यूल नंबर 6 मध्ये कॅश विथ RBI हे पद आम्ही लिहून टाकलं. त्याच्यानंतर समोर चालायचं. त्याच्यानंतर आहे लोन, ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिट म्हणजे CC. बरोबर आहे. हे सुद्धा आपल्याला पद कशाचं आहे? लोन देत असतो आम्ही, ओव्हरड्राफ्ट देत असतो अँड कॅश क्रेडिट ग्राहकांना देत असतो. बरोबर आहे, देत असतो म्हणून ही आमची ॲसेट आहे आणि ही ॲसेट असेल तर ही जाते शेड्यूल नंबर 9 मध्ये. शेड्यूल नंबर 9 मध्ये आहे ॲडव्हान्सेस. पहिलं पाहायचं की बाबा कुठे जाते? हे आहे आपलं ॲडव्हान्सेस आहे आणि म्हणून ॲडव्हान्सेस असेल तर आम्हाला ॲडव्हान्सेसचं शेड्यूल किती नंबरचं आहे ते आम्हाला पाहायचं आहे आणि म्हणून आम्ही शेड्यूल नंबर 9 जो तयार केलेला आहे ॲडव्हान्सेस, या ॲडव्हान्सेसमध्ये हे पद लिहू. बरोबर, कोणतं पद? काय काय असेल? लोन असेल, ओव्हरड्राफ्ट असेल अँड कॅश क्रेडिट असेल तर या सर्वांचा संबंध कशाशी आहे? ॲडव्हान्सेसशी आहे आणि म्हणून हे ॲडव्हान्सेसमध्ये हे पद जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यानंतर आहे बिल डिस्काउंटेड अँड परचेस. बरोबर, बिल डिस्काउंटेड अँड परचेस. तर आम्ही काही बिल असेल, बरोबर, हे परचेस केलेले असतील ज्याला म्हणतो आपण, किंवा बिल रिसिवेबल काही प्रकारचे असतील तर या सर्वाचा समावेश पुन्हा शेड्यूल नंबर 9 मध्ये होत असतो आणि म्हणून बिल डिस्काउंटेड अँड परचेस हे हेड असेल तर हे पद आम्हाला कुठे लिहायचं आहे? ॲडव्हान्सेसच्या अंतर्गत लिहायचं आहे आणि ॲडव्हान्सेसचा शेड्यूल नंबर पुन्हा किती होता? 9 होता आणि म्हणून पुन्हा आम्ही शेड्यूल नंबर 9 मध्ये याला लिहिण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे बिल डिस्काउंटेड अँड परचेस असेल तर ते लिहिलं आम्ही शेड्यूल नंबर 9 मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पद आहे बिल पेएबल. बिल पेएबल माहित आहे की काय आहे? ही आमच्या लायबिलिटीचं पद आहे आणि लायबिलिटीचं पद असेल तर हे अदर लायबिलिटी मध्ये जाते आणि अदर लायबिलिटीचा शेड्यूल नंबर आहे किती? 5. म्हणून आम्हाला हे शेड्यूल नंबर 5 मध्ये याची एंट्री करावी लागेल आणि म्हणून शेड्यूल नंबर 5 मध्ये आम्ही लिहू बिल पेएबल. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम आहे बिल फॉर कलेक्शन. याचा संबंध
कोणत्या लायबिलिटी आणि ॲसेट्सची नाही. याचा एक स्वतंत्र असा शेड्यूल तयार करण्यात आलेला आहे. त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे शेड्यूल नंबर 12. बरोबर, शेड्यूल नंबर 12 मग त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि या शेड्यूलमध्ये बरोबर काय नाव दिलं, कंटेंजन्स लायबिलिटी अँड बिल फॉर कलेक्शन. असे काही बिल फॉर कलेक्शन असतील तर या सर्वाचा समावेश शेड्यूल नंबर कितीमध्ये करायचा, 12 मध्ये करायचा. परंतु याचा विचार ॲसेट अँड लायबिलिटीच्या बेरजेमध्ये करण्यात येत नाही, तो स्वतंत्र दर्शवावा आपल्याला लागतो. आणि मी लिहिलं बिल फॉर कलेक्शन किती आहे, 9,800 रुपये. या पद्धतीने आम्हाला जेवढे हेड्स आहेत तेवढे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर आहे बरं, बिल फॉर कलेक्शन झालं. नेट प्रॉफिट फॉर 2019-2020 म्हणजे नेट प्रॉफिट आहे हा कधीचा आहे, 19-20 म्हणजे चालू वर्षाचा आहे. आणि चालू वर्षाचा प्रॉफिट आम्ही कुठे दाखवित असतो, सरप्लस काढताना तो आम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अप्रोप्रिएशन मध्ये तो दाखवायचा असतो सरप्लस काढण्यासाठी. आणि म्हणून तो आम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी लिहिलेला प्रॉफिट मागील वर्षाचा दिलेला आहे 14,700. आता नेट प्रॉफिट चालू वर्षाचा दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी लिहू. बरं, हा प्रॉफिट आम्हाला दिलेला आहे किती आहे, 16,800 रुपये. म्हणजे मागील वर्षाचा प्रॉफिट, चालू वर्षाचा प्रॉफिट हा त्यांनी दिलेला आहे. हा आम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लिहिला. कशासाठी लिहिला, बरोबर आहे, हा प्रॉफिट सरप्लस काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी दर्शविलेला आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने बरोबर आम्ही सर्वच्या सर्व ही जी पदे आहेत, बरोबर आम्हाला जी इन्फॉर्मेशन पुरविलेली आहे, ही इन्फॉर्मेशनची माहिती आम्ही कुठे कुठे लिहिली, जे लायबिलिटी अँड ॲसेटचे जे शेड्यूल असतील या शेड्यूलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. हे शेड्यूल लिहिले म्हणजे आम्ही काय तयार केलं, शेड्यूल तयार केलेले आहे. यानंतर आम्हाला कशाचा विचार करावा लागेल, ॲडजस्टमेंटचा विचार आम्हाला करावा लागेल. म्हणून आता आम्ही ॲडजस्टमेंटची एंट्री किती ठिकाणी होत असते, 2 ठिकाणी होत असते. एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आणि दुसरी बॅलन्स शीट मध्ये. पण मित्रांनो लक्षात घ्या की ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन कधीची आहे, आफ्टर प्रिपेअरिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतरची ही माहिती आम्हाला दिलेली आहे. म्हणून आता एक एंट्री त्यांची ऑलरेडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये केलेली आहे. आम्हाला या ठिकाणी आता हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आम्ही तयार केलेला आहे या ठिकाणी आम्हाला ती तयार करायची नाही. म्हणजे शेड्यूल नंबर 13, 14, 15, 16 आम्हाला तयार करायचं नाही. या सर्वांचा बॅलन्स त्यांनी आम्हाला या ठिकाणी काढून दिलेला आहे आणि मग तो आम्ही या ठिकाणी लिहिला, बरोबर. म्हणून 13, 14, 15, 16 या शेड्यूलची माहिती आम्हाला काढायची नाही आहे आणि ते शेड्यूल तयार सुद्धा करायचे नाही, बरोबर. मग आता आम्ही पाहू की जी इन्फॉर्मेशन आहे आम्हाला अदर इन्फॉर्मेशन दिलेली त्याचा विचार. पहिला आहे काय आहे, बॅड डेब्ट्स, बरोबर. बॅड डेब्ट्सची एंट्री ही काय असते, आपली काय असते, ही आपली लायबिलिटी आहे. आणि अशा वेळेस ही लायबिलिटी असेल तर ही अदर लायबिलिटी मध्ये येते आणि म्हणून बॅड डेब्ट्स आहे आपल्याला कुठे दाखवायचा आहे, बॅलन्स शीट मध्ये अदर लायबिलिटी मध्ये दाखवायचा आहे. आणि म्हणून बॅलन्स शीट मध्ये जो शेड्यूल नंबर 5 आहे, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स ज्या आहेत करायच्या त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी लिहिली मी बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स, आता याचा आकडा सुद्धा किती होता, बॅड डेब्ट्स आहे 2,100 रुपये. म्हणून हे 2,100 रुपये आम्हाला शेड्यूल नंबर 5 मध्ये लिहायचे आहेत, 2,100, बरोबर, शेड्यूल नंबर 5 मध्ये. त्यानंतर दुसरी प्रोव्हिजन्स आहे टॅक्स प्रोव्हिजन्स, बरोबर. टॅक्स आहे, टॅक्स साठी प्रोव्हिजन्स करायची आहे. ही सुद्धा अदर लायबिलिटी आमची आहे आणि म्हणून याचा सुद्धा समावेश आम्हाला कुठं करायचा आहे, ही लायबिलिटी आहे आणि म्हणून याचा सुद्धा समावेश आम्हाला अदर लायबिलिटी मध्ये करायचा आहे. आणि अदर लायबिलिटीचा शेड्यूल नंबर किती आहे, 5 आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हे पद लिहू शेड्यूल नंबर 5 मध्ये. टॅक्स प्रोव्हिजन्स अमाऊंट होता टॅक्स प्रोव्हिजन्सचा किती, 7,000 रुपये. म्हणून या ठिकाणी आम्ही टॅक्स प्रोव्हिजन्स लिहू
किती 7,000 रुपये. 7,000 रुपये ना. 2 प्रोव्हिजन्स आहे. याचा दुसरा इफेक्ट झालेला असता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, पण आपल्याला तो करायचा नाही आहे कारण तो ऑलरेडी त्यांनी करून घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बरोबर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. बरोबर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड असेल तर मित्रांनो याआधी आम्ही बघितलं की बाबा रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड असेल तर हा शेड्यूल नंबर 13च्या बेरजेतून रिबेट हा काय करायचा असतो, मायनस करायचा असतो. आणि अदर इन्फॉर्मेशन मध्ये असेल ऍडजस्टमेंट असेल तर याचा डबल एंट्री आम्हाला करावी लागेल. म्हणजे ही जाईल पुन्हा बिल डिस्काउंटेड आम्हाला पुन्हा लिहावं लागेल. एक एंट्री झाली 13 मध्ये मायनस केली त्यांनी बरोबर. आणि आता आपल्याला ही अदर लायबिलिटी आहे द्यायचं आहे बरोबर आहे. बिल डिस्काउंटेड वर काय द्यायचं आहे, रिबेट हा द्यायचा आहे. आणि म्हणून ही सुद्धा आमची काय आहे, लायबिलिटी आहे. आणि म्हणून आम्हाला ती लायबिलिटी साईडवर दाखवायची आहे. पण रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड अदर लायबिलिटी मध्ये जाते आणि म्हणून याचा समावेश आम्हाला अदर लायबिलिटी मध्ये करायचा आहे. आणि म्हणून इथे लिहू रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड बरोबर. किती होता तो रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 350 रुपये. म्हणून आम्ही लिहू रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 350 रुपये. हे म्हणजे ज्या 3 ऍडजस्टमेंट होत्या त्याचा विचार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बरोबर. नेक्स्ट ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व. ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व किती पर्सेंट आहे, 20%. कशाच्या करावी लागते ही, जो नेट प्रॉफिट असेल चालू वर्षाचा या चालू वर्षाच्या नेट प्रॉफिट मधून 20% अमाऊंट आम्हाला ट्रान्सफर करायचा असतो. कुठे ट्रान्सफर करायचा असतो, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व 20%. म्हणून हे पद जे आहे हे अप्रोप्रिएशनचं पद आहे. एक एंट्री अप्रोप्रिएशन मध्ये होईल आणि दुसरी जी एंट्री आमची आहे ही कुठे करावी लागेल आम्हाला, जो शेड्यूल नंबर 2 होता रिझर्व अँड सरप्लस. या रिझर्व अँड सरप्लस मध्ये आम्हाला जो आकडा 20% येईल तो आकडा आम्हाला लिहायचा आहे. मग हे ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व कुठे लिहायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आम्ही जो अप्रोप्रिएशन तयार केलेला आहे या अप्रोप्रिएशन मध्ये आम्हाला ते लिहायचं आहे. स्टॅट्युटरी रिझर्व बरोबर, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व 20% हा लिहायचा आम्हाला बरोबर. आता पाहायचं की बा 20% आहे हे लिहायचं आहे. तर आता 20% अमाऊंट तुम्हाला काढायचं आहे. मग 20% अमाऊंट तुम्हाला काढायचा असेल तर कशाच्या काढायचा, करंट इयरच्या. मग इथं पाहायचं नेट प्रॉफिट फॉर 2019-20 चा किती आहे, 16,800. म्हणून या 16,800 वर किती काढायचं आम्हाला, 20% अमाऊंट काढायचं आहे. म्हणून 20% अमाऊंट 16,800 च्या कसा काढा, 16,800 गुणिला 20% किंवा दुसरा फॉर्म्युला आहे 16,800 कॅल्क्युलेटर मध्ये पटकन होईल. 16,800 गुणिला 20% बरोबर निघून जाईल. तसं नसेल कॅल्क्युलेशन करायचं असेल तर मग 16,800 गुणिला 20 भागिला 100 असं काढावं लागेल. तर तो आकडा येते 3,360 रुपये. किती येते, 3,360 रुपये. तर हा आकडा आम्ही काढलेला आहे बरोबर. काय केलं आम्ही, जी चौथी ऍडजस्टमेंट होती आमची स्टॅट्युटरी रिझर्व किती होता, 20% कशाच्या काढायचा, करंट इयरचा जो प्रॉफिट आहे या करंट इयरच्या प्रॉफिटवर आम्ही हे काढलेलं आहे. या पद्धतीने मित्रांनो आपण सर्वच्या सर्व जी माहिती या ठिकाणी भरलेली आहे बरोबर. सर्व शेड्यूल आमचे तयार झालेले आहे. सर्व शेड्यूल तयार झालेले असतील तर शेवटला आपलं काम आहे किंवा जे शेड्यूल आम्ही तयार केले या शेड्यूलची आम्हाला काय करायची असते, बेरीज करायची असते. म्हणजे फायनल आकडा आम्हाला लिहायचा असतो. लक्षात घ्यायचं की बाबा दुसरं जे शेड्यूल आहे बरोबर, शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस. हे रिझर्व अँड सरप्लस आम्हाला काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आम्ही तयार केलेला असेल किंवा मागील वर्षाचा करंट इयरचा प्रॉफिट दिलेला असेल आणि आम्हाला स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करायला सांगितलं असेल तर आम्हाला याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आणि म्हणून याचं कॅल्क्युलेशन करताना आम्ही या ठिकाणी त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो आहे अप्रोप्रिएशन अकाउंट याच्यामध्ये केलेला. म्हणून स्टॅट्युटरी रिझर्व बरोबर
ट्रान्सफर टू रिझर्व, बरोबर आहे. किती आलेला आहे हा आकडा आम्हाला लिहायचा आहे. कुठे लिहायचा आहे? शेड्यूल नंबर 2 मध्ये लिहायचा आहे 3,360 रुपये. आणि म्हणून आम्ही शेड्यूल नंबर 2 जो होता या 2 मध्ये लिहिण्याचा लिहू, बरोबर. रिझर्व्ह फंड हा आहे ओपनिंग बॅलन्स. पुन्हा आम्ही तयार केलेला आहे, हा तयार केलेला आहे. किती पर्सेंट काढला आम्ही? स्टॅट्युटरी रिझर्व्ह 20%. हा अमाऊंट आला होता आमचा 3,360 रुपये. म्हणून 3,360 रुपये या ठिकाणी मी लिहून टाकले, बरोबर. हा, त्यानंतर नेक्स्ट, बरोबर. नेक्स्ट आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची बेरीज काय झाली पाहिजे? टॅली झाली पाहिजे. मग आता 14,700 प्लस 16,800, बरोबर, याची बेरीज करावी लागेल. तर ही बेरीज आम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. म्हणून या ठिकाणी 14,700 आणि कुठले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असेल, आपल्याला माहिती आपण लिहिलेली असेल तर ती आधी फिल करायची, बरोबर. म्हणून 14,700 अँड 16,800 याची आम्ही काय करू? बेरीज करू. ही बेरीज येईल 31,500 रुपये. 31,500 रुपये. कशाची बेरीज आहे? बरोबर, मागील वर्षाचा प्रॉफिट, चालू वर्षाचा प्रॉफिट याची बेरीज किती आलेली आहे? 31,500 रुपये. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अप्रोप्रिएशन केला असेल तर दोन्ही बाजूची बेरीज कशी पाहिजे? सारखी. 14 या बाजूची बेरीज आहे 31,500. आता याची बेरीज 31,500 येते काय? नाही. म्हणून या ठिकाणी काय येईल? आमचं बॅलन्स कॅरी ओव्हर टू बॅलन्स शीट. म्हणजे ज्याचं जे बॅलन्स येईल हे बॅलन्स आम्हाला कुठे लिहायचं आहे? बॅलन्स शीट मध्ये लिहायचं आहे. आणि मग बॅलन्स शीट मध्ये लिहिल्यानंतर आम्हाला ते बरोबर करावं लागेल. ते आम्हाला करायचं आहे. मग आता आपण काय करू? याचं बॅलन्स काढू, बरोबर. 31,500 मधून 3,360 पुन्हा मायनस करायचे 3,500, बरोबर. म्हणजे ही बेरीज येईल, बरोबर. 6 5 3 8 8 आणि 7,860 रुपये. 7,860 रुपये 31,500 मधून काय करायचे आहे? मायनस करायचे आहे. आणि जो बॅलन्स येईल तो बॅलन्स आम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे हा बॅलन्स आमचा आता पहा किती येईल, बरं. 3,360 प्लस 3,500 याची बेरीज 31,500 मधून मायनस करायची. तो आकडा आमचा येईल 24,640. म्हणून या ठिकाणी लिहू 24,640. लिहिला आम्ही. किती आला? 24,640. हा आकडा आम्ही लिहिल्यानंतर या, बरं, हे जे आहे याची बेरीज दोन्ही बाजूची काय येईल? सारखी येईल, बरं. मग आता आम्ही पाहू 31,500 याची 1 2 3 आणि बॅलन्स आहे याची बेरीज किती येईल साधारणतः? बरं, किती आली पाहिजे ती? 31,500. म्हणून ती बेरीज येईल 31,500. तर या पद्धतीने मागील वर्षाचा प्रॉफिट, चालू वर्षाचा प्रॉफिट आम्ही काढलेला असेल तर अशावरून आम्हाला अप्रोप्रिएशन अकाउंट सुद्धा तयार करावा लागेल. आणि हे जे आहे आकडे हे आम्हाला लिहावे लागेल. म्हणजे जो बॅलन्स काढला तो लिहिला, एक स्टॅट्युटरी रिझर्व्ह याची दुसरी एंट्री केली. आता बॅलन्स असेल तर बॅलन्स किती आहे आपला? 24,640. म्हणून हा सुद्धा आकडा आम्हाला या ठिकाणावरून उचलायचा आहे. आणि तो आतापर्यंत आपण जसं लिहत आलो होतो, बरोबर आहे. शेड्यूल नंबर 2 मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस जे हेड आम्ही तयार केलेलं आहे शेड्यूल नंबर 2चं, या शेड्यूल नंबर 2 मध्ये हे लिहायचं आहे, बरोबर. शेड्यूल नंबर 2 मध्ये पेस्ट करून घ्या, बरोबर. 24,600 रुपये, बरोबर. 24 कशाचे होते? हे बॅलन्सचे होते. आणि म्हणून आम्ही बॅलन्स जे होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बॅलन्स जे होतं ते बॅलन्स, बरोबर, बॅलन्स कॅरेड टू बॅलन्स शीट हे पूर्णच्या पूर्ण पद, बरोबर. कॉपी आणि या ठिकाणी
जो सेकंड नंबरचा शेड्यूल होता रिझर्व्ह अँड सरप्लस, या ठिकाणी रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये आकडा लिहिला आपण, पण हेड लिहायचं होतं, लिहू बॅलन्स कॅरीड ओव्हर रिझर्व्ह पण ओव्हर टू बॅलन्स शीट. बरं, तर या पद्धतीने जो अप्रोप्रिएशन अकाउंट आम्ही तयार केलेला आहे त्याचा रिझर्व्ह अमाऊंट अँड बॅलन्स अमाऊंट कुठे लिहायचा असतो, शेड्यूल नंबर 2 मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये लिहायचं आहे. हे सर्व झालं. आता आपले पूर्ण शेड्यूल तयार झाले. यानंतर आम्हाला काय करायचं आहे, पुन्हा बेरीज करायची आहे एका शेड्यूलची. किंवा हा शेअर्स अँड कॅपिटल याचा एकच आकडा आहे, म्हणजे याची बेरीज किती आहे, 35,000. याची करण्याची गरज नाही. त्यानंतर शेड्यूल नंबर 2, इथं 3 आकडे आहेत, म्हणजे 24,500, 3,360 आणि 24,000 किती 640. याची आम्हाला बेरीज करावी लागेल. मी याची बेरीज आधीच करून ठेवलेली आहे. ही बेरीज येते 52,500 रुपये. किती बेरीज येते ही, 52,500 रुपये. 52,500 रुपये लिहिले. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 3, हे कशासाठी बेरजा केल्या, हे फायनल आकडे आपल्याला कुठे लिहायचे आहेत, बॅलन्स शीट मध्ये आम्हाला हे फायनल आकडे लिहायचे आहेत. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 3, 5,60,000, 66,500 अँड 2 लाख किती आहे 10,000. याची बेरीज आम्हाला करायची आहे. बरोबर, शेड्यूल नंबर 3 ची बेरीज. शेड्यूल नंबर 3 ची बेरीज येते 8,36,500. म्हणून 8,36,500 ची बेरीज येते. ही बेरीज आम्ही या ठिकाणी केलेली आहे, 8,36,500. अशा सर्व बेरजा करायच्या. त्यानंतर शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग्स, याचा एकच हेड आहे, म्हणजे याची बेरीज किती आहे 44,000. म्हणून याची बेरीज 44,000 राहू द्यायची. याची बेरीज येईल किती 44,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स. यामध्ये पाहतो आम्ही पद जास्त आहेत आणि पद जास्त आहेत, म्हणून याची बेरीज आम्हाला करावी लागेल. 2,10,000 प्लस 2,00,000 सॉरी 2,100 प्लस 2,100 प्लस 56,000 प्लस 2,100 प्लस 7,000 प्लस 3,500. या सर्वांची बेरीज येते 69,650. म्हणून लिहितो मी 69,650. याची बेरीज किती येते सर्वांची 69,650. 69,650. त्याच्यानंतर बरं, लायबिलिटी साईडचे जे 5ही हेड आहेत आपले, त्याच्या बेरजा आम्ही केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ॲसेट साईड जी आहे, कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँकेला शेड्यूल नंबर 6 आहे. हे 2 हेड आहेत. या 2 हेडची आम्हाला बेरीज करायची आहे. 4,200 प्लस 1,05,000. याची बेरीज येईल 1,09,200. किती येईल 1,09,200. मग 1,09,200 ही बेरीज आम्ही लिहून टाकली. बरं, याला बोल्ड करून टाकला. त्यानंतर शेड्यूल नंबर 7 ची बेरीज करायची आहे. 91,000 प्लस 21,000 इज इक्वल टू 1,12,000. मग याची बेरीज येईल 1,12,000. ही बेरीज येईल, लिहून टाकली 1,12,000 समजण्यासाठीचे. शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यामध्ये एकच हेड आहे. याची बेरीज आहे 2,10,000. बेरीज करण्याची काही गरज नाही. त्यानंतर शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस. बरोबर आहे, 2 हेड्स आहेत या ठिकाणी. बरोबर, हां 2 हेड आहेत, म्हणून 4,90,000 प्लस 42,000. याची बेरीज येते, याची बेरीज येईल 5,32,000. म्हणून ही बेरीज येईल 5,32,000. बरं, 5,32,000 ही बेरीज त्याची येईल. ही बेरीज आम्ही लिहिली. त्यानंतर शेड्यूल नंबर 10 फिक्स ॲसेट. याच्यामध्ये एकच आकडा आहे, त्याच्यामुळे एक आकडा आहे, बेरीज करण्याची काही गरज नाही, आणि म्हणून याची बेरीज किती येईल 74,450 रुपये. त्याच्यानंतर आहे अदर ॲसेट.
अदर ॲसेटमध्ये एकही पद नाही आणि या ठिकाणी मग याची बेरीज सुद्धा किती येईल, काही येणार नाही, म्हणून आम्ही लिहून टाकू नील. पण अदर ॲसेटमध्ये लिहू नील. पण नील लिहून टाकला म्हणजे बेरीज याची 0 आहे. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 12 कंटेंजन्स लायबिलिटी बिल फॉर कलेक्शन. बरं, याच्यात होतं बिल फॉर कलेक्शन 9,800 एकच पद आहे आणि म्हणून बेरीज करण्याची काही गरज नाही, म्हणून त्याची बेरीज येईल 9,800. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने ज्या शेड्यूलमध्ये आम्ही इन्फॉर्मेशन लिहिली होती, या पूर्ण शेड्यूलच्या काय करायच्या आहेत आम्हाला, शेवटी बेरीजा करायच्या आहेत. आणि ही सर्व बेरीज केल्यानंतर आता हे जे फायनल आकडे आलेले आहे, बरोबर आहे, हे जे फायनल आकडे आम्ही काढले, हे फायनल आकडे आम्हाला कुठे लिहायचे आहेत, बॅलन्स शीट आम्ही जी तयार करणार आहोत त्या बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे. म्हणून पाहायचं KSG बँक लिमिटेड बॅलन्स शीट ॲट 31 मार्च 2020. तर या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी हे बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर बॅलन्स शीट तयार करताना हा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटच्या समोर आपण लिहिला आहे कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, डिपॉझिट, बॉरोविंग, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स. त्याचे शेड्यूल आहेत 1, 2, 3, 4, 5 हे लिहून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5 टोटल. त्याच्यानंतर 6, 7, 8, 9, 10, 11 खाली टोटल आणि शेवटी लिहायचा हे टोटल झाल्यावर 12 नंबरचा शेड्यूल कंटेंजन्स लायबिलिटी अँड बिल कलेक्शन हे लिहून घ्यायचं आधी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. नंतर हे लिहायचं वाटल्यास जसे जसे नावं आपल्याला आठवतात ते नावं आठवून या ठिकाणी लिहावं लागेल किंवा हे पाठ करावं लागेल. शेड्यूल नंबर 1 काय आहे, 2 काय आहे, 3 काय आहे. चला, एवढी इन्फॉर्मेशन. आता या फॉर्मॅटमध्ये आम्ही जे शेड्यूलची टोटल काढलेली आहे, फायनल आकडा तो आम्हाला लिहायचा आहे. पहिला लिहू आम्ही कॅपिटलचा. वरून आता शेड्यूल जे तयार केले हे शेड्यूल पाहायचे. बरं, पहिलं शेड्यूल पाहायचं. पहिलं शेड्यूल आहे कॅपिटल अँड लायबिलिटी, शेअर्स कॅपिटल. याचा आकडा आम्ही हेड लिहून ठेवलेले आहेत, आता हेड नाही लिहायचं. हा आकडा आहे किती आहे आमचा, 35,000. म्हणून हा 35,000 या ठिकाणावरून उचलायचा आणि आमचा जो बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा. बरोबर, म्हणून ह्या 1 नंबरमध्ये आम्ही लिहू, बरोबर, 35,000. बरोबर, लिहिला. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर कितीचा आकडा लिहायचा, 2चा आकडा लिहायचा. मग शेड्यूल नंबर 2 काढायचं. शेड्यूल नंबर 2 मध्ये हे 3 याची फायनल बेरीज लिहायची. 52,500 जी आलेली होती ही 52,500 काय या ठिकाणावरून उचलायची आणि जो फॉर्मॅट आहे आमचा या फॉर्मॅटमध्ये लिहायची. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की आम्हाला फॉर्मॅट सुद्धा माहीत पाहिजे, तर या फॉर्मॅटमध्ये आम्हाला ती माहिती लिहायची आहे 52,500. त्यानंतर शेड्यूल नंबर 3 काढायचं. शेड्यूल नंबर 3चा आकडा पाहायचा. बरोबर, 3चा आकडा शेड्यूल नंबर किती होता, 83,650 रुपये. म्हणून हा आकडा या ठिकाणावरून कॉपी केलेला आहे मी. आणि जी आमची 3 नंबरचा जो शेड्यूल आहे, बरोबर, बॅलन्स शीटमध्ये या 3 नंबरच्या शेड्यूलमध्ये आम्ही हा आकडा प्लस करून टाकलेला आहे, शेड्यूल नंबर 3. बरं, हां. त्यानंतर बॉरोविंग शेड्यूल नंबर 4. शेड्यूल नंबर 4 ओपन करायचा आणि त्याचा जो आकडा असेल तो आकडा आम्हाला बॅलन्स शीटमध्ये दाखवायचा आहे. म्हणून याची कॉपी करायची आणि जी बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं, लिहून टाकायचं. त्यानंतर शेड्यूल नंबर 5. शेड्यूल नंबर 5 शेवटला आहे. याची बेरीज होती 69,650. याची कॉपी करायची आणि कुठे लिहायचं, बॅलन्स शीटमध्ये लिहून घ्यायचं. बॅलन्स शीटमध्ये लिहिलं. बरोबर, आता हे झालं आपण शेड्यूल नंबर काय केला, 5चे सर्वच्या सर्व जी शेड्यूल नंबर तयार केले होते त्याच्यातले फायनल आकडे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत.
आता मित्रांनो, हे फायनल आकडे लिहिल्यानंतर याचीच काय करायची घ्यायची, ताबडतोब बेरीज करून घ्यायची, बरोबर. मग याची बेरीज करत असताना आता हे बेरीज टोटल म्हणून या ठिकाणी आम्हाला लिहायची आहे. तर ही सर्वच्या सर्व बेरीज आम्ही टोटलमधून लिहिण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी बरोबर कशाची बेरीज करायची, पूर्ण लायबिलिटीची. 35,000 प्लस 52,500 प्लस 8,36,500 प्लस 44,000 प्लस 69,650 याची बेरीज येते 8,00,000 याची बेरीज येते 10,37,650. किती येते, 10,37,650 एवढी बेरीज याची येते. म्हणजे लायबिलिटी साईडची जे 5 शेड्यूल आहेत, या 5 शेड्यूलची किती बेरीज येते, 10,37,650 रुपये. त्यानंतर हे झालं फायनल. त्यानंतर काढायची ॲसेट साईड. ॲसेट साईडचा शेड्यूल नंबर 6 पासून येते. तर मग शेड्यूल नंबर 6 पासून आम्ही याची सुरुवात करू. शेड्यूल नंबर 6चा आकडा होता आमचा किती, 1,09,200. मग हा आकडा या ठिकाणावरून आम्हाला उचलायचा आहे आणि जी बॅलन्स शीट आम्ही तयार करणार आहोत, या बॅलन्स शीटमध्ये आम्हाला लिहायचं आहे. तर शेड्यूल नंबर 6 मध्ये बरोबर 6च्या समोरच बरोबर लिहायचं. मध्ये बरोबर बरोबर. हा किती बेरीज होती, 1,09,200 रुपये. बरोबर हे याच्यामध्ये ठीक आहे. 1 मिनिट आपण अंदर करून घेऊ, नाही हाताने लिहून घेऊ वाटल्यास. किती होती, 1,09,200. बरोबर. त्यानंतर शेड्यूल नंबर 6 झाला. शेड्यूल नंबर 7 आहे. शेड्यूल नंबर 7ची बेरीज आहे 1,00,000 किती, 12,000. 1,12,000. बरं, हे सुद्धा आपल्याला बॅलन्स शीटमध्ये लिहायची आहे. म्हणून शेड्यूल नंबर 7 मध्ये आम्ही लिहू 1,12,000. बरोबर. त्यानंतर शेड्यूल नंबर 8 काढायचा. शेड्यूल नंबर 8 मध्ये एकच आकडा आहे, किती आहे तो, 2,10,000. म्हणून हा आकडा या ठिकाणावरून आपल्याला कुठे लिहायचा आहे, बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 8च्या नावाने लिहायचा आहे. हा आकडा या ठिकाणी शेड्यूल नंबर 8च्या समोर आम्हाला प्रेस करायचा आहे, 2,10,000. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 9 ओपन करायचा. शेड्यूल नंबर 9चा आकडा होता आमचा 5,00,000. किती आहे, 32,000. हा शेड्यूलमधून बरोबर उचलायचा आणि कुठे लिहायचा, जो बॅलन्स शीटचा आमचा फॉर्मॅट आहे, या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये हा लिहून टाकायचा. 5,00,000 बरोबर, 32,000. त्यानंतर 10 नंबर आहे. 10 नंबरचा शेड्यूल एकच आकडा आहे, 74,450. बरं, हा आकडा लिहायचा. बरं, शेड्यूल नंबर कितीचा आकडा आहे, तो 10चा आकडा आहे आणि म्हणून शेड्यूल नंबर 10 मध्ये तो पेस्ट करून घ्यायचा, 74,450 रुपये. राहिला शेड्यूल नंबर 11. शेड्यूल नंबर बरं, शेड्यूल नंबर 11 मध्ये कोणतंही पद नव्हतं, त्याच्यामुळे याची बेरीज आली होती नील. बरं, म्हणून ही आम्ही कॉपी करून टाकली आणि शेड्यूल नंबर 11 मध्ये तो आकडा लिहिला. तर मित्रांनो, या पद्धतीने आम्ही काय केलं, जे शेड्यूल आम्ही तयार केले होते, या शेड्यूलचे पूर्णच्या पूर्ण बरोबर आहे, ज्या
शेवटल्या ज्या बेरजा आलेल्या होत्या या शेवटल्या बेरजा आम्ही कुठं लिहिल्या, बॅलन्स शीटमध्ये लिहिलेल्या आहे. आता काय करायचं आहे, या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडची बेरीज आपण केलेली आहे. आता आपल्याला ॲसेट साईडची बेरीज करावी लागेल. म्हणजे ॲसेट साईडमध्ये हे जे 6 हेड आहेत, बरोबर आहे, म्हणून आपल्याला बेरीज करायची आहे 1,09,200, त्याच्यानंतर 1,12,000, त्याच्यानंतर 2,10,000, त्याच्यानंतर आहे 5,32,000, त्याच्यानंतर आहे 74,500 अँड नील. याची बेरीज किती आली पाहिजे, जेवढी लायबिलिटी साईडची बेरीज आली असेल तेवढीच बेरीज आमची या ठिकाणी आली पाहिजे. म्हणजे ही बेरीज सुद्धा आमची किती येईल, 10,37,500. तर ही बेरीज या ठिकाणी आम्ही लिहू. किती बेरीज येते ती, 10,37,500 या ठिकाणी येईल ती 10,37,500. याला क्लोज करून घ्यायचं आणि शेवटला राहिलेला आहे, बरोबर आहे, शेड्यूल नंबर 12 कंटेंजन्सी लायबिलिटी अँड बिल फॉर कलेक्शन. हा जो आम्ही आकडा काढला होता, हा आकडा सुद्धा बरोबर आहे आम्हाला बॅलन्स शीटच्या खाली तो लिहायचा असतो आणि म्हणून तो या ठिकाणावरून बरोबर आहे कुठे लिहायचा, की आम्ही कंटेंजन्स लायबिलिटी अँड बिल फॉर कलेक्शन आहे त्या ठिकाणी ते लिहून द्यायचं. म्हणजे याचा काही बेरजेमध्ये विचार होणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी लिहून ठेवून द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने ही जी आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली होती बँकेची, या इन्फॉर्मेशनच्या आधारे आम्ही बॅलन्स शीट तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि ही बॅलन्स शीट कशी तयार केली, शेड्यूलवार आम्ही तयार केलेली आहे. आणि म्हणून शेड्यूलमध्ये ती जी माहिती जात असेल, लायबिलिटी असेल तर लायबिलिटी, ॲसेट असेल तर लायबिलिटी, परंतु जे जे शेड्यूल असतील त्या शेड्यूलच्या अंतर्गत ती संपूर्ण माहिती लिहायची. त्यानंतर सर्व हेड संपल्यानंतर शेड्यूलची काय करायची, टोटल करायची. आणि ही शेड्यूलची फायनल जी बेरीज आलेली असेल टोटल, ह्या शेड्यूलच्या फायनल बेरजा आपण कुठे लिहायच्या, जो बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये लिहायच्या. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँकिंग कंपनीची बॅलन्स शीट शेड्यूल वाईज कोणत्या प्रकारे तयार करण्यात येते त्याचा विचार आम्ही केलेला आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही बॅलन्स शीट आम्हाला तयार करायची आहे आणि आज आपण ती करून बघितलेली आहे. यानंतर करून बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला बॅलन्स शीट तयार करण्यासाठी सविस्तर अशी माहिती उपलब्ध मी तुम्हाला करून दिलेली आहे. याची प्रॅक्टिस तुम्ही 1-2दा केली या उदाहरणाची, तर तुम्हाला बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट तयार करण्यासाठी कोणतीही अडचण जाणार नाही. बरोबर. तर इथे आज मी थांबतो. बरं, धन्यवाद.